लाल किल्ला कारस्फोट तपासातील सूत्र मराठमोळे अधिकारी IPS विजय साखरे यांच्याकडे. NIA विशेष पथक गठीत. देशभरातील लक्ष केंद्रित. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे ओझर विमानतळावर आगमन. दादाजी भुसे यांनी केले स्वागत. प्रशासनाकडून स्वागत सोहळा. वर्षावरील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. सरकारमधून बाहेर पडण्याची केली तयारी. अंबादास दानवे यांचा दावा. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत पवार शेलार गटानं मिळवलं बहुमत. 16 पैकी 12 जागांवर विजय. जितेंद्र आव्हाड झाले नवे उपाध्यक्ष. अकोल्यात शरद पवारांच्या मेळाव्यात तरुणाने दिलं लग्नासाठी मुलगी मिळवून द्या असं निवेदन. अनिल देशमुखांनी घेतली पुढाकार. पदाधिकाऱ्यांना मदतीच्या सूचना दिल्या. आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. यात अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मंत्री, आमदार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश. छगन भुजबळ यांचं नाव वगळल्यानं चर्चेला उधाण. आमदार तान्हाजी सावंत यांनी केली अनुदान वितरणाची मागणी. धाराशिव जिल्ह्यात शेतकरी संकटात अडकले. एकही शेतकरी वंचित राहू नये असा आदेश. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काढला विद्यापीठ प्रशासनाविरोधात धडक मोर्चा. प्रवेश परीक्षा, निकाल आणि निवडणुकांवर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप. रविनगरहून विद्यापीठापर्यंत शेकडो विद्यार्थी उतरले रस्त्यावर. नागपूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या दराने MSP नोंदणी सुरू. 31 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार संधी. 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला होणार सुरुवात. JP इन्फ्राटेकचे MD मनोज गौर यांना ईडीने केली अटक. हजारो गृहमालकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन केली फसवणूक. PMLA न्यायालयात लवकरच होणार हजर. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केला भाजपमध्ये प्रवेश. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम. चांदवडमध्ये लवकरच होणार मोठी सभा. ताथवटे परिसरात व्यापाऱ्याने केला मध्यरात्री राडा. आरडाओरड करत रस्त्यावर निर्माण केली दहशत. स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला व्हिडिओ. शेतकरी धनंजय थोरे यांनी कांद्याच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर. 5 रुपयाच्या भावामुळे शेतकरी संतप्त. अशा परिस्थितीत जगायचं कसं असा सवाल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणुकीत पडली शुकशुकाट. 7 नगर परिषदांपैकी फक्त 5 अर्ज दाखल. नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज नाही. सिंधुदुर्ग आणि कोकण भागात पडले घनदाट धुके. थंडीची चाहूल आणि अवकाळी पावसाला पूर्णविराम. वाहतूक संत. नागरिकांनी घेतली सकाळच्या धुक्याची मजा. गेल्या 7 महिन्यात मतदार यादीत बदल. 19 लाख नवे मतदार झाले समाविष्ट. तर 4 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. निवडणूक आयोगाने मान्य केली पवारांची मागणी. टिपाणी चिन्ह वगळण्यास दिली मंजुरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना दिलासा. काळेपडळ पोलिसांनी गुन्हेगारांना दिली सार्वजनिक शिक्षा. पुण्यात भरचौकात नागरिकांसमोर उठाबशा आणि गुडघ्यावर चालवायला लावलं. पुन्हा गुन्हा केला तर प्रॉपर्टी विकू असा पोलिसांचा इशारा. बिबट्यानं रात्री उचलून नेली 5 वर्षीय रियांका पवार. वन विभागाचा शोध अद्यापही सुरूच. कुटुंबीय चिंतेत. परिसरात दहशतीचं वातावरण. पुण्यातील विमानतळ पोलिसांनी केली 3 आरोपींची अटक. दिवाळीतील सुट्टीत घरफोडी करून ऐवज लुटल्याचं उघड. आरोपींकडून 8 गुन्ह्यांची कबुली.